लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मृतांची संख्या 13 वर पोहोचली। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने एफएसएल मध्ये पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता सूत्रांची माहिती। तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावामधून सापडली। दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता। प्रत्येक दोघांच्या टीमकडे आयईडी वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा। स्फोटकांसाठी 3 लाखांचे एनपीके खत खरेदी केल्याची ही माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा आज भूमिपूजन सोहळा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार।